हॅलो, मी आहे पूजा आणि मी इथे मागवलेले आहेत साडीला छान पद्धतीने ठेवण्यासाठी साडीसाठीचे कवर. हे कॉटनचे आहेत आणि छान फॅब्रिक आहे याचा आणि मुख्य म्हणजे ह्याला तुम्ही धुवून परत वापरूसुद्धा शकता, म्हणजेच रियुजेबलसुद्धा आहे. ह्याचा कपडा हा थोडा पातळ असला तरीही फाटण्याइतका नक्कीच पातळ नाही आहे आणि सगळ्यात आवडण्यासारखी गोष्ट म्हणजे ही जाळी. इतकी सुंदर आहे आणि ह्यालासुद्धा एक स्टिच आहे, म्हणजे तुम्ही जरी वॉशिंग मशीनमध्ये हे कवर टाकलं तरीही ते फाटणार नाही आणि यातून तुमची साडीसुद्धा तुम्हाला दिसेल. अगदी तुमच्याकडे 120 साड्या असल्या तरी तुम्हाला अगदी कवर वरती खालती करूनसुद्धा साडी यातून दिसेल आणि ती नीटनेटकीसुद्धा राहील. कितीही इस्त्री केली तरी साड्या या एकावर एक ठेवल्या तर चुरतातच. ज्या बायका ज्या आहेत त्या हँगर नाही वापरत आणि ज्या एकावर एक साड्यांचा थर रचतात त्यांच्यासाठी तर हे सगळ्यात उत्तम आहे, म्हणजे मीच. आणि शिवाय एक एक साडी नीट काढली तर ही चुरत नाही, व्यवस्थित राहते. सिल्क साड्यांसाठी हे सगळ्यात जास्त उत्तम आहे असं मला वाटतं. ही पेंटिंगची थीम जी आहे ती मी असंच बुटीक किंवा बाटिक ज्याला काहीही म्हणतात, ही एक सिंपल डिझाईन ठेवली म्हणजे खूप भरगच्च वाटणार नाही. प्रत्येक कवरला मी वेगवेगळं डिझाईन करणार आहे. ह्याचं इन्स्पिरेशन म्हणजे मला असं कमळाचं वाटलं की ग्रीन आणि पिंक ह्याला कॉम्बिनेशन देईन छान, म्हणजे सुंदर वाटेल असं. इथे मी फॅब्रिक कलर न घेता ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे, कारण मला कवरमध्ये थोडासा कडकपणा हवा आहे. ह्या कलरची काळजी कशी घ्यावी, तर पहिला हे कलर सर्व झाल्यानंतर 24 तास सुकून द्यायचं आहे आणि त्यानंतर कवर उलट्या बाजूनी करून त्याच्यावर कागद किंवा एखादा कॉटनचा कपडा ठेवावा आणि त्याच्यावर इस्त्री मारावी, कडक इस्त्री. त्यानंतर तो कलर पक्का झाला असं आपण समजू आणि त्यानंतर हे कवर तुम्ही वापरूही शकता, अदरवाईज धुवून परत वापरायला काढू शकता. अगदी काहीही प्रॉब्लेम येणार नाही जर तुम्ही ॲक्रेलिक कलर यावर वापरलात. मी इथे फेविक्रिलचे ॲक्रेलिक कलर वापरलेले आहेत. मी याच्या आधी ज्या व्हिडिओ अपलोड केलेल्या आहेत त्या आहे माझ्या साडी पेंटिंगची. मला खूप इच्छा होती की साडीवर आपण हँडमेड पेंटिंग करावी. ऑनलाईन बघितलेलं तेव्हा ती साडी जी होती त्यावर असंच डिझाईन केलेलं होतं, प्रिंटेड होत्या, हँड प्रिंटेड नव्हत्या आणि तेव्हा मला वाटलं की नाही, आपल्याकडे पण असावी काहीतरी अशी साडी जी आपण स्वतः पेंट केलेली असावी. त्यानंतर माझ्या मैत्रिणींनासुद्धा ही संकल्पना खूप छान आवडली, पटली आणि मग मी सुरुवात केली आणि तुम्ही ती व्हिडिओ बघू शकता माझ्या चॅनलवर जाऊन. आत्तापर्यंत पदराचं काम चालू आहे, कारण एक साडी मला वाटतं पेंट करायला 1 वर्ष तरी पूर्ण नक्कीच जाईल, कारण ते खूप पेशन्सनी खूप गोष्टी त्याला हाताळाव्या लागतात. अगदी बारीक काम केलेलं आहे त्यावरसुद्धा. इथे झिरोचा ब्रश मी वापरलेला आहे. मोस्टली माझं काम बारीकच असतं, म्हणजे मला असं खूप जाड असं काम आवडत नाही शक्यतो, म्हणून मी ते 0 किंवा जास्तीत जास्त 1 या ब्रशचा वापर करते. मला जर विचाराल तर मला सगळ्यात जास्त जी पेंटिंग आवडते ती मधुबनी पेंटिंग, कारण त्यामध्ये नैसर्गिक रंगांचा वापर केला जातो आणि त्याचसोबत त्याची जी थीम असते तीसुद्धा निसर्गाच्या संबंधितच असते. कोणी फुलं ड्रॉ करतं, कोणी फळं ड्रॉ करतं, कोणी माणूस ड्रॉ करतं, घर किंवा एखाद्या कोळ्या कळ्या किंवा छान असे आकार, पॅटर्न्स खूप सुंदर रीतीने ते विशिष्टरित्या ड्रॉ केले जातात. मला तरी ते खूप आवडतं आणि साडीवर म्हणूनच ते काम सुरू केलेलं आहे. इथे साडीच्या कव्हरसाठीसुद्धा मी तेच करायचं ठरवलेलं आहे. पुढे मी ती थीमसुद्धा घेणार आहे. सो स्टे ट्यून मी म्हणेन. मी इथे महिलांना खास करून सांगू इच्छिते की तुम्ही प्लीज तुमचे छंद जोपासा. लग्नानंतर असं होतं की आपण जबाबदाऱ्यांमध्ये अडकून जातो पूर्णपणे आणि सासू-सासरे, नवरा, दीर, जावई, नणंद सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात येणारच आहेत. पण खरं सांगू तर वेळ परत येणार नाही आहे. तुम्ही तुमचे छंद जोपासा. मी रिसेंटली छंद ग्रुप म्हणून जॉईन केलेला आहे फेसबुकवर. खूप सुंदर ग्रुप आहे, तिथून छान छान आयडियाज मिळतात आणि जसा तुमचा फावला वेळ असेल तसं काही ना काही करत राहा. कोणाला छान पेंटिंग येत असेल, कोणाला क्राफ्ट येत असेल, कोणाला शिवणकाम, कोणाला विणकाम, असं खूप काही येत असेल, पण वेळेअभावी किंवा कर्तव्यांपुढे त्यांना करता येत नाही, तर मी सांगेन
आणखीन तुम्ही सुरुवात करा. अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा. आपल्या लहान मुलींसाठी तरी फ्रॉक शिवायला सुरुवात करा. असं काहीही करा, पण करत राहा. कारण स्ट्रेस असतो आपल्या स्त्रियांना किंवा मी म्हणेन पुरुषांनासुद्धा. तर हे छंद जे आहे ते आपल्याला ह्या सगळ्यापासून तणावमुक्त करतं. पेंटिंग आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.